Good afternoon, everybody. Today we have discussed the next derived properties of powder is the density. What is meant by density? The mass of a unit volume at a particular temperature is known as density. The pharmaceutical materials depends on the density of particles. So this is the very important properties of powder is the density. What is meant by density? The density is defined as the mass of a unit volume at a particular temperature. म्हणजे काय, मास युनिट व्हॉल्यूमचा मास असतो कशावरती, पर्टिक्युलर टेम्परेचरला, त्याला काय म्हटलं जातं, डेन्सिटी. आता डेन्सिटी म्हणजे काय, घनता. द पावडर मे बी पोरस और नॉन पोरस, आणि व्हेन द पावडर पोरस द डेन्सिटी इज द ट्रू डेन्सिटी आणि ग्रॅन्युल डेन्सिटी आर आयडेंटिकल. आता देर आर 4 type of density. First is the true density, second is the bulk density, granule density, and then taper density. There are 4 type of density. This is the 4 type of density. Today we have discussed the first type of density is the true density. True density. The true density is the amount of mass in unit volume of the material at a particular temperature. At a particular temperature is known as true density. And this density of a liquid is easily determined by using पिग्नोमीटर. म्हणजे डेन्सिटी कशाने डिटरमाइन करतात, तर पिग्नोमीटर किंवा पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटलनं काय केले जाते, डेन्सिटी डिटरमाइन केली जाते. डेन्सिटी बॉटल मीन्स pygometer or specific gravity bottle. So this true density of a solid material in excluding the volume of any open or closed porous. Open or closed porous. This formula of true density of powder is the weight of powder divided by true volume of powder. Weight of powder divided by true volume of powder. म्हणजे डेन्सिटी आपल्याला जर हे काढायचं असेल, काय डेन्सिटी काढायची असेल, तर ट्रू डेन्सिटी काढायची असेल तर फॉर्म्युला काय आहे, वेट ऑफ पावडर डिवायडेड बाय ट्रू व्हॉल्यूम ऑफ पावडर. द ट्रू डेन्सिटी ऑफ नॉन पोरस मटेरियल. आता देर आर 2 टाईप ऑफ मटेरियल, पोरस अँड नॉन पोरस. सछिद्र आणि अछिद्र, नॉन पोरस आणि पोरस. द ट्रू डेन्सिटी ऑफ नॉन पोरस मटेरियल कॅन बी डिटरमाइंड बाय कन्व्हेन्शनल लिक्विड डिस्प्लेसमेंट मेथड. म्हणजे ट्रू डेन्सिटी डिटरमाइन करण्यासाठी कुठला एक वापरलं जातं, मेथड्स वापरले जाते, तर लिक्विड डिस्प्लेसमेंट मेथड. लिक्विड डिस्प्लेसमेंट मेथड इज ऑल्सो नाउन ॲज नॉन पोरस सॉलिड्स. ठीक आहे, म्हणजे डेन्सिटीमध्ये लिक्विड डिस्प्लेसमेंट मेथड कुठलं मटेरियल यूज करतात, तर नॉन पोरस मटेरियल यूज करतात. कुठल्या याच्यासाठी, लिक्विड डिस्प्लेसमेंट मेथडसाठी. द डिटर्मिनेशन ऑफ ट्रू डेन्सिटी. आता ट्रू डेन्सिटी डिटरमाइन करण्यासाठी देर आर 2 मेथड्स यूज्ड टू डिटरमाइन द ट्रू डेन्सिटी. फर्स्ट इज द लिक्विड डिस्प्लेसमेंट मेथड, देन सेकंड इज द हेलियम गॅस डिस्प्लेसमेंट मेथड. द फर्स्ट इज द लिक्विड डिस्प्लेसमेंट मेथड इज ऑल्सो नाउन ॲज नॉन पोरस सॉलिड्स. म्हणजे लिक्विड डिस्प्लेसमेंट मेथडमध्ये काय होतं, जे नॉन पोरस सॉलिड्स असतात तेच डिटरमाइन केले जातात, आणि हेलियम गॅस डिस्प्लेसमेंट मेथडमध्ये जे पोरस सॉलिड्स असतात तेच काय केले जातात, डिटरमाइन केले जातात. आता लिक्विड डिस्प्लेसमेंट मेथड बघा कशी आहे. सो दिस मेथड्स, इफ द सॅम्पल इज नॉन पोरस पावडर सॅम्पल कसं पाहिजे, नॉन पोरस पाहिजे, आणि धीज मेथड्स कॅन डिटरमाइन रिलायबल रिझल्ट. ह्या मेथडचा रिझल्ट कसा असतो, रिलायबल असतो. वॉटर इज ए कॉमन लिक्विड. आता आपल्याला डेन्सिटी ही करण्यासाठी काय, लिक्विड यूज करत जातं. दिस पोरस मटेरियल कंटेन मायक्रोपोरस अँड क्रॅक विच आर फिल्ड बाय एअर. सो दिस लिक्विड डिस्प्लेसमेंट मेथड्स काय, करेक्ट डिटर्मिनेशन ऑफ व्हॉल्यूम अँड द entrapped air must be removed completely. So
This method is not suitable for porous material. The density of powder red, non-porous, water insoluble solid materials can be determined as follows. म्हणजे ह्याच्यामध्ये वॉटर इन्सोल्युबल सॉलिड मटेरियल्स कसे डिटरमाइन केले जातात तर सो क्लीन अँड ड्राय 50 ml पिग्नोमीटर इज वेटेड. म्हणजे बघा प्रोसिजर काय आहे. दिस लिक्विड डिस्प्लेसमेंट मेथड. लिक्विड डिस्प्लेसमेंट म्हटल्यानंतर कसं त्याच्यामध्ये लिक्विड फ्लो केला जातो. ठीक आहे ट्रू डेन्सिटीसाठी. तर क्लीन अँड ड्राय 50% पिग्नोमीटर इज वेट करायचा. देन फिलेड विथ वॉटर अँड वेट अँड वॉटर इज थ्रो कम्प्लिटली अँड फिलेड पार्टली सेम. पावडर वेटेड अँड देन कम्प्लिटली विथ वॉटर. द पिग्नोमीटर फिलेड विथ सॅम्पल अँड वॉटर इज वेटेड. आता लक्षात ठेवायचं डेन्सिटी डिटरमाइन करण्यासाठी कुठल्या प्रॉडक्ट्स यूज करतात तर पिग्नोमीटर किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल. दिस पिग्नोमीटर फिलेड विथ सॅम्पलमध्ये फिल करायचा वाटून वेट करायचा. देन दिस liquid displacement method temperature of water is recorded and the true density of the sample is calculated. म्हणजे काय करायचं टेम्परेचर वॉटरचं टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आणि त्याची ट्रू डेन्सिटी काय करायची कॅल्क्युलेट करायची. सो दिस इज द फिगर ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल. दिस इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल टू डिटरमाइन द डेन्सिटी. आता ट्रू डेन्सिटी ऑफ द सॅम्पल काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. से the weight of empty पिग्नोमीटर, देन वेट ऑफ पिग्नोमीटर प्लस पावडरचं वेट घ्यायचं. देन वेट ऑफ सॅम्पल फिल घेतलेल्याचं वेट घ्यायचं. नंतर वेट ऑफ पिग्नोमीटर प्लस पावडर प्लस वॉटर त्याचं वेट घ्यायचं. आणि लास्टला द वेट ऑफ वॉटर डिस्प्लेस्ड बाय द सॉलिड आणि द डेन्सिटी ऑफ पावडरची काय काढायची आपल्याला डेन्सिटी काढायची. कशी काढायची तर W3 - W2 डिवायडेड बाय W ग्रॅम पर ml. सो दिस कॅल्क्युलेट द डेन्सिटी. आता तुम्ही डेन्सिटी कशी काढली ते आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलेलं आहे की डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. सो दिस इज द लिक्विड डिस्प्लेसमेंट मेथड. देन नेक्स्ट मेथड्स ऑफ ट्रू डेन्सिटी डिटरमाइन इज द हेलियम ग्लास डिस्प्लेसमेंट मेथड. इट ऑल्सो नाउन ॲज पोरस सॉलिड. लक्षात ठेवायचं की लिक्विड डिस्प्लेसमेंट मेथड असते ती कशी असते नॉन पोरस सॉलिड्स असतात आणि हेलियम गॅस डिस्प्लेसमेंट मेथड असते ती कशी असते पोरस सॉलिड्स असतात त्याच्यामध्ये. सो दिस मेथड्स इज कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस पिग्नोमीटर हॅव 2 डिफरंट चेंबर. म्हणजे हे कसं असतं गॅस व्हॉल्यूमचं पिग्नोमीटर असतं ह्याला 2 डिफरंट चेंबर्स असतात. देर आर 2 डिफरंट चेंबर्स अँड दिस रेफरन्स चेंबर अँड सॅम्पल चेंबर. कुठले 2 असतात तर रेफरन्स चेंबर आणि सॅम्पल चेंबर. So this method the volume of the reference chamber should be defined by the fixed volume through calibration किंवा internal volume and sample chamber. म्हणजे 2 चेंबर्स असतात रेफरन्स चेंबर आणि सॅम्पल चेंबर. एकातून काय करायचं सॅम्पल काय करायचं फिल करायचं आणि दुसऱ्याच्यामधून रेफर करायचं. सो दिस हेलियम गॅस डिस्प्लेसमेंट मेथड आर पिग्नोमीटर is composed of a sample chamber with screw cap. This helium gas displacement method there are methods is used. Helium pignometer measures the volume using the gas displacement by using the Boyle's law. Boyle's law PV is equal to nRT. म्हणजे this process is explained by the figure. कुठले so this method helium pignometer मेजर काय करायचं त्यामध्ये आपल्याला. सो दिस द डायग्राम ऑफ डिटर्मिनेशन ऑफ डेन्सिटी ऑफ पोरस पार्टिकल्स. पोरस पार्टिकलची डेन्सिटी कशी डिटर्माइन करण्यासाठी. सो दिस इज द ॲपरेटस. सो दिस डायग्राम इज द हेलियम ग्लास डिस्प्लेसमेंट मेथड्स. आता दिस मेथड्स देर आर 4 स्टेप. देर आर वर्किंग ऑन 3 steps. Step first is the valve V is closed and valve V2 and V3 are opened. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं जो ऑल असतो तो काय करायचा क्लोज करायचा आणि सेकंड आणि थर्डचा वॉल आहे तो ओपन ठेवायचा. आणि द गॅस एक्सक्यूड फ्रॉम चेंबर इज कॉल्ड एज PA ambient pressure.
नंतर त्याला काय करायचं आहे, गॅस काय करायचा आहे, एक्झॉस्ट करायचा आहे. कशाला, त्या चेंबरला. ही झाली पहिली प्रोसेस. म्हणजे त्याच्यातनं काय काढलं, पी ए मीन्स ॲम्बियंट प्रेशर, म्हणजे PA VR डिवायडेड बाय RT. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. देन सेकंड स्टेप बघा, V1 ऑल इज ओपन अँड V2 अँड V3 ऑल्स आर ओपनेड. म्हणजे दुसऱ्याला काय करायचं, V1 ऑल काय करायचं, ओपन करायचा, आणि V2 आणि V3 ऑलरेडीच ओपनेड आहेत. तो काय करायचा, पर ओपन करायचा टू रिक्वायर्ड प्रेशर लेवल. त्याची प्रेशर लेवल रिक्वायर करायचे, आवश्यक असणार ना प्रेशर. सो नाव V1 व्हॅल्यू इज क्लोज्ड अँड स्टॅबिलायज्ड द प्रेशर. स्टॅबिलायज्ड द प्रेशर PP इज रेड. म्हणजे PP VC ब्रॅकेटमध्ये VC मायनस VABI म्हणजे ॲम्बियंट प्रेशर डिवायडेड बाय RT. and this the third step of this helium gas displacement method is the finally V2 all is opened and depressurized the cell. म्हणजे V2 वॉल आहे तो काय करायचा, ओपन ठेवायचा, आणि त्याच्यामुळे काय होणार, मग प्रेशर आहे तो डिप्रेशराइज्ड होणार. सेल्स आहे ते कसे होणार, डिप्रेशराइज्ड होतात. आणि फायनल प्रेशर इज इस्टॅब्लिश्ड इन बॉथ चेंबर. त्या दोन्ही चेंबरला कुठले, देर आर रेफरन्स चेंबर अँड सॅम्पल चेंबरला काय करायचं, ते फायनल प्रेशर काय करायचा, इस्टॅब्लिश करायचा. मीन्स PD ब्रॅकेटमध्ये VC प्लस VR मायनस V ॲम्बियंट डिवायडेड बाय RT. सो these 3 steps are used in this helium gas displacement method. आता it define the complete process of measuring the volume or density. The mass balance is given by combining the above 3 equation. नंतर काय करायचं, हे जे 3 इक्वेशन आहे, स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड, स्टेप थर्ड, त्याचं काय करायचं, कॉम्बिनेशन करायचं. आणि तीच वेअर VR reference volume, VC is the chamber volume, and OBJ means object volume. In above equation the temperature constant is required. इक्वेशन मध्ये काय करायचं, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं. सो दॅट द ऑब्जेक्टिव्ह व्हॉल्यूम इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द VR अँड VC. काय आपल्याला ऑब्जेक्टिव्ह व्हॉल्यूम काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी काय यूज करायचा, वॉल VR आणि VC म्हणजे रेफरन्स चेंबर आणि चेंबर व्हॉल्यूम. रेफरन्स व्हॉल्यूम आणि चेंबर व्हॉल्यूम. सो दिस इज द helium gas displacement method, also known as porous solids. Then next type of density is the bulk density. Bulk density. Next type of density is the bulk density or bulkiness. The bulkiness or bulk density या bulk volume is the reciprocal of bulk density. म्हणजे bulkiness किंवा bulk volume असतो तो कशाचा रेसिप्रोकल असतो, बल्क डेन्सिटीचा रेसिप्रोकल आहे. आता व्हॉट इज मीन बाय बल्क डेन्सिटी, तर बल्क डेन्सिटी ऑफ ए पावडर इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ द नाउन मास ऑफ ॲन अनटॅप्ड पावडर सॅम्पल अँड इट इज व्हॉल्यूम इन्क्लुडेड देअर इंटरपार्टिक्युलेट वायड व्हॉल्यूम. इंटरपार्टिक्युलेट वायड व्हॉल्यूम म्हणजे इज नाउन ॲज बल्क डेन्सिटी. बल्क डेन्सिटी म्हणजे काय, कशाचा रेशो असतो, मास ऑफ अनटॅप्ड पावडर सॅम्पल अँड इट इज व्हॉल्यूम इन्क्लुडिंग द इंटरपार्टिक्युलेट वायड व्हॉल्यूम इज नाउन ॲज द बल्क डेन्सिटी. द युनिट ऑफ बल्क डेन्सिटी इज ग्रॅम पर ml. ग्रॅम पर ml. आता आपण ट्रू डेन्सिटी काढले. देन नेक्स्ट इज द बल्क डेन्सिटी. द बल्क डेन्सिटी डिपेंड्स ऑन द डेन्सिटी ऑफ पावडर पार्टिकल अँड देन पार्शियल अरेंजमेंट इन द पावडर बेड. म्हणजे बल्क डेन्सिटी कशावरती डिपेंड असते, त्याच्या पावडर ऑफ डेन्सिटीच्या पावडरवरती असतात. सो दिस बल्क डेन्सिटी देर आर 3 वेज टू डिटरमाइन द बल्क डेन्सिटी. म्हणजे बल्क डेन्सिटी काढण्यासाठी 3 स्टेप आहेत. कुठल्या कुठल्या, सो फर्स्ट इज द मेजरिंग द व्हॉल्यूम ऑफ नाउन व्हॉल्यूम ऑफ पावडर सॅम्पल युजिंग अ ग्रॅज्युएटेड सिलेंडर. म्हणजे कसं काय करायचं, मेजर व्हॉल्यूम करायचं कशाचा, मास ऑफ पावडरचा. मास मीन्स त्याचं वेट, ठीक आहे, म्हणजे मास ऑफ पावडरचा कॅल्क्युलेट करायचं. देन सेकंड इज द बाय मेजरिंग द मास ऑफ
by measuring the mass of noun volume of powder that has been passed through the volumeter in a cup. And then third is the using measuring vessel काय करायचं यूज करायचं. सो दिस इज द बल्क डेन्सिटी किंवा बल्कीनेस. इन केस ऑफ increase with bulkiness increases and with decrease in particle size. म्हणजे ज्या पार्टिकलचा बल्कीनेस इन्क्रीज होतो त्याचा पार्टिकल साईज कशी असते डिक्रीज होते, त्याची डिक्रीज होते. बल्कीनेस ऑफ पावडर और पावडर मिक्सचर इज यूजफुल टेकन टू कन्सिडरेशन फॉर सिलेक्टिंग द साइज ऑफ कैप्सूल और कंटेनर इन डेफिनेट क्वांटिटी ऑफ पावडर और पावडर मिक्सचर. ठीक आहे. म्हणजे बल्कीनेस किंवा बल्क डेन्सिटी कशी करतात. बल्क डेन्सिटी डिटरमाइन देर आर 3 स्टेप ऑफ डिटरमाइन द बल्क डेन्सिटी. देन डिटर्मिनेशन ऑफ बल्क डेन्सिटी देर आर मेथड्स फर्स्ट, मेथड सेकंड and मेथड थर्ड. There are 3 methods used to determine the bulk density. The first method is the sufficient amount of powder is passed through a sieve. म्हणजे direct passed through a sieve having aperture greater than 1 mm. म्हणजे पार्टिकलची साईज किती पाहिजे aperture 1 mm. and if the material contains lumps and these may be broken without disturbing the nature of the material and the powder is poured gently into a dry graduated 250 ml of cylinder. आता आपण बल्क डेन्सिटी डिटरमाइन केलेलं आहे प्रॅक्टिकलमध्ये. ठीक आहे. बल्क डेन्सिटी कसे काढायचे त्याच्यात देर आर 3 मेथड्स आहे. फर्स्ट, देन सेकंड मेथड इज द ॲपरेटस कन्सिस्ट ऑफ टॉप फनेल फिटेड. फनेल मेथडने आपण बल्क डेन्सिटी काढलेली होती. देन second method is the consist of top funnel fitted method. So sieve having 1 mm aperture and the funnel is fitted over a buffel box consist of 4 buffel plates made of glass. So this is the diagram of determine the bulk density apparatus as per USP. So this second methods of bulk density determine when the powder is poured from the top and the powder slide over the buffels and bones as it moves down. Below the buffel box there is another funnel and which collect the porous the powder into a cup, and this cup may be cylindrical or cubical, and this the volume of cylindrical cup is 25 ml with internal diameter of 3 cm. and if the cup is cubical, कप कसा पाहिजे क्युबिकल पाहिजे, and the volume would be 35 ml with the internal length of each side. म्हणजे इंटरनल डायमीटर, इंटरनल लेंथ आणि द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. सो दिस इज द सेकंड मेथड. देन थर्ड मेथड्स टू डिटरमाइन द bulk density is the apparatus consist of stainless steel. So this is the third methods of true density. The apparatus consists of stainless steel measuring cup of 100 ml capacity. थर्ड मेथडमध्ये कुठला घेतलेला आहे स्टेनलेस स्टील मेथड. पहिल्या मेथड्समध्ये कुठला होता ओनली कसं घ्यायचं आहे सिंगल ॲपरेटस होतं. देन सेकंड मेथड्समध्ये कुठला असतं फनेल फिटेड, टॉप फनेल फिटेडचं ॲपरेटस होतं. देन थर्ड इज द स्टेनलेस स्टील मेजरिंग कप ऑफ 100 ml कॅपॅसिटी आणि द powder after sieving through appropriate mesh and is poured into the container till overflows, and this container is carefully cleaned to remove any powder adhere to the surface. This is the dimension of measuring cup used for determination of bulk density of powder, and then bulk density and particles density of powder. So this is the bulk density and particle density of powder, and this diagram is the dimension of measuring cup used for determination of bulk density. म्हणजे अगोदर काय कपचं डायमेन्शन काय करण्यासाठी यूज करण्यासाठी. सो दिस इज द
dimension of measuring cup used for determination of bulk density of powder. So this is the three methods used to determine the bulk density. Then next type of density is the granule density. Granule density. आता what is meant by granule density? तर the ratio of mass of particles to its volume along with the intraparticle spaces. म्हणजे ग्रॅन्युल्स म्हणजे काय? ग्रॅन्युल्स व्हॉट इज मीन बाय ग्रॅन्युल्स? तर रेशिओ ऑफ मास ऑफ पार्टिकल्स टू इट व्हॉल्यूम अलॉंग विथ द इंट्रा पार्टिकल पेसेस. इंट्रा म्हणजे कसं? बाहेर. इंटर पार्टिकल्स म्हटल्यानंतर कसं असतात? इंट्रा बाहेर पार्टिकल्स. सो ग्रॅन्युल्स. ग्रॅन्युल्स म्हणजे काय? दाणेदार. ग्रॅन्युल म्हणजे काय मराठीत म्हटलं जातं? ग्रॅन्युल्स असतात म्हणजे दाणेदार असतात. सो ग्रॅन्युल्स डेन्सिटी म्हणजे काय? तर द रेशो ऑफ मास ऑफ पार्टिकल्स टू इट इज व्हॉल्यूम अलॉंग विथ द इंट्रा पार्टिकल पेसेस. दिस ग्रॅन्युल डेन्सिटी कॅन बी कोरिलेटेड टू इंट्रापार्टिकल पेस किंवा इंट्रापार्टिकल पोरोसिटी. कशाला ते कोरिलेटेड असतात? तर त्याच्या इंट्रापार्टिकल. लक्षात ठेवायचं. ग्रॅन्युल डेन्सिटी म्हटलं की कसं असतात? ते इंट्रापार्टिकल पेस असतात. मास ऑफ व्हॉल्यूमचा असतात आणि त्याच्यामध्ये काय असतं? मास ऑफ रेशिओ कशाचा असतो? मास ऑफ पार्टिकलचा आणि व्हॉल्यूम अलॉंग विथ कशामध्ये असतं? त्या इंट्रापार्टिकल पेसेस. आणि तीच ग्रॅन्युल डेन्सिटी कॅन बी correlated to intraparticle phases or intraparticle porosity. This E intraparticle is equal to true density minus granule density divided by true density is equal to 1 minus granule density divided by true density is equal to 1 minus PQ upon P. So this is the formula of granule density. This is the third type of density is the granule density. Then next fourth type of granule density is the tapped density. Next density is the tapped density. आता what is meant by tapped density? The tapped density is an increased bulk density attained and after mechanical tapping a container containing a powder sample. आता tapped density म्हणजे काय? तर बल्क डेन्सिटी असतो ती इन्क्रीज करायचा. काय? इन्क्रीज्ड बल्क डेन्सिटी आणि नंतर आफ्टर मेकॅनिकल टॅपिंग. बल्क डेन्सिटी अगोदर इन्क्रीज करायचं, नंतर त्याचं टॅपिंग करायचं. टॅपड म्हटल्यानंतर टॅपिंग करायचं म्हणजे आफ्टर मेकॅनिकल टॅपिंग आणि अ कंटेनर कंटेनिंग पावडर सॅम्पलचा टॅप करायचं. आता सो टॅपड डेन्सिटी तुम्ही काढलेली आहे. आता प्रॅक्टिकल आपण बघितलेलं आहे. टू डिटरमाइन द गिवन सॅम्पल बाय यूजिंग टॅप कॅल्क्युलेट टॅप डेन्सिटी, ट्रू डेन्सिटी, बल्क डेन्सिटी. ठीक आहे. तर टॅप डेन्सिटी तुम्ही काढलेली आहे प्रॅक्टिकलमध्ये. आता बघा टॅप डेन्सिटी इट इज डिटरमाइंड मेकॅनिकल बाय टॅपिंग अ ग्रॅज्युएटेड मेजरिंग सिलेंडर ऑर वेसल कंटेनिंग द पावडर सॅम्पल अँड दिस मेकॅनिकल टॅपिंग इज used. Mechanical tapping is done by raising the cylinder or vessels are allowing. This specified distance mass by either of three methods are described. आता टॅप्ड डेन्सिटी करण्यासाठी त्याच्या 3 मेथड्स यूज केलेल्या आहेत. डिटर्मिनेशन ऑफ टॅप्ड डेन्सिटी देअर आर 3 मेथड्स यूज. मेथड्स फर्स्ट इज द टॅप्ड डेन्सिटी ॲपरेटस कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग. टॅप डेन्सिटी ॲपरेटस आहे ते कसं कन्सिस्ट असतात? तर 100 ml ग्रॅज्युएटेड सिलेंडर विथ ए मास ऑफ 220 प्लस मायनस 44 ग्रॅम. पहिल्यांदा काय करायचं आहे? टॅप डेन्सिटी ॲपरेटस आहे. पहिल्या मेथडमध्ये काय सांगितलेलं कसं असायला पाहिजे? तर ग्रॅज्युएटेड 250 mlचा ग्रॅज्युएटेड सिलेंडर घ्यायचा विथ त्याच्यामध्ये मास किती असलं पाहिजे? त्याचं 220 प्लस मायनस 44 ग्रॅम. देन टॅपिंग सिस्टम कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग आयदर 250 प्लस मायनस 50 टॅप्स फ्रॉम ए हाईट ऑफ 3 प्लस मायनस 0.2 mm. म्हणजे ते काय करायचं? टॅपिंग करायचं. मग त्याच्यामध्ये टॅप करण्यासाठी काय करायचं? 250 प्लस मायनस 15 टॅप्स करायचं. फ्रॉम त्याची हाईट किती पाहिजे? तर 3 प्लस मायनस 0.2 पाहिजे. देन द सपोर्ट ऑफ द ग्रॅज्युएटेड सिलेंडर विथ इट इज होल्डर ॲज ए मास ऑफ ए. नंतर तो ग्रॅज्युएटेड सिलेंडर काय करायचा? सपोर्ट करायचा. सो दिस
Fix and lock the cylinder in the holder. Perform 10, 500 and 1250 taps on the same powder sample and read the corresponding volume V10, V500 and V1250 to the nearest graduated unit. म्हणजे काय करायचं आहे, हे जो सिलेंडर आहे तो फिक्स आणि लॉक करायचा आहे कशाला, इन द होल्डरला. नंतर काय करायचं आहे, त्याच्यामध्ये 10, 500 आणि 1250 असं टॅप करायचं आहे. नंतर टॅप केल्यानंतर त्याच्यामध्ये व्हॉल्यूम येणार. म्हणजे काय नाही, त्याचा V10, V500 अँड V1250 येणार ते ग्रॅज्युएटेड युनिटला. आणि तीच V500 अँड V1250 इज लेस दॅन इक्वल टू 2 ml. So this is it is not possible to use 100 gram test sample. Use a reduced amount and suitable 100 ml graduated cylinder. The weighing 130 plus minus 16 gram and mounted on a holder weighing 214 plus minus 12 gram. So this is the first method. Then second method of tapped density is the procedure डायरेक्ट अंडर मेथड्स फर्स्ट. म्हणजे कुठली मेथड्स फर्स्ट एक्सेप्ट दॅट द मेकॅनिकल टेस्टर प्रोव्हाइडर. म्हणजे फक्त याच्यामध्ये काय करत नाहीत, मेकॅनिकल टेस्टर प्रोव्हाइड करत नाही. सेम प्रोसेस मेथड्स फर्स्ट आहे बट ओनली एक्सेप्ट काय नसतं, मेकॅनिकल टेस्टर प्रोव्हाइड द फिक्स्ड ड्रॉप ऑफ 3 ± 0.2 mm ॲट अ नॉमिनल रेट ऑफ 250 टॅप्स पर युनिटला नसतं. सेम मेथड्स फर्स्ट. Then third methods of tapped density is proceed as described in these methods for measuring the bulk density using the measuring vessel equipped with the cap showing in figure 4.12. So this is the apparatus is the tapped density apparatus. Tapped density apparatus. So these third methods to determine the tapped density is remove the cap and carefully scrape excess powder from the top of the measuring vessels and described in method third measuring the bulk density. म्हणजे तिसऱ्या मेथडमध्ये काय करायचं आहे, आपल्याला बल्क डेन्सिटी डिटरमाइन करायचं आहे. मग रिपीट हे बल्क डेन्सिटी डिटरमाइन करण्यासाठी रिपीट द प्रोसिजर युजिंग 400 टॅप्स. किती टॅप करायचं आपल्याला, 400 पर्यंत टॅप्स करायचं आहे. आणि इफ द डिफरन्स बिटवीन 2 masses ऑब्टेन्ड आफ्टर 200 and 400 टॅप्स एक्सीड 2%. म्हणजे 200 आणि 400 टॅप्स केलेलं आहे ते एक्सीड काय करायचं, 2%मध्ये त्याचं हे करायचं. देन कॅरी आउट टेस्ट युजिंग 200 ॲडिशनल टॅप्स अंटिल द डिफरन्स बिटवीन ससेडिंग मेजरमेंट इज लेस दॅन 2%. देन कॅल्क्युलेट द टॅप्ड डेन्सिटी युजिंग द फॉर्म्युला MF/100. आता टॅप्ड डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, MF/100 मीन्स MF इज द मास ऑफ पावडर मेजरिंग वेसल डिवाइड बाय 100 and record the average of 3 dimension using 3 different powder sample. The test condition including tapping height are specified in the expression of the result. So this is the third methods of tapped density. So this apparatus is the tapped density apparatus as per USB. Then next is the difference between true density and bulk density. True density and bulk density. आता आपण बघितलं डेन्सिटी. सो डेन्सिटी इज द डिराइव्ड प्रॉपर्टीज ऑफ पावडरची. त्याच्यामध्ये ट्रू डेन्सिटी बघितली, बल्क डेन्सिटी बघितली आणि टॅप्ड डेन्सिटी बघितली. ट्रू डेन्सिटीमध्ये बघितलं काय आहे त्याच्या मेथड्स डिटर्मिनेशन ऑफ ट्रू डेन्सिटीच्या मेथड्स बघितल्या. देन ट्रू डेन्सिटीच्या मेथड्स बघितल्या. नंतर काय बघितलं, टॅप्ड डेन्सिटी बघितले त्याच्या मेथड्स बघितल्या. नंतर बल्क डेन्सिटी बघितली त्याच्या मेथड्स बघितल्या. ठीक आहे. आता डिफरन्स बिटवीन ट्रू डेन्सिटी आणि बल्क डेन्सिटी. The true density is the density of solid materials may be present in form of powder. And the
bulk density is the density of a powder. The next difference is the true density is defined as the ratio of given mass of powder and it is volume. तर बल्क डेन्सिटीमध्ये कसं असतं, रेशो ऑफ मास ऑफ द पावडर आणि इट इज बल्क व्हॉल्यूम असतो. बल्क डेन्सिटी असल्यामुळे त्याचा बल्क व्हॉल्यूम असतो आणि ट्रू डेन्सिटी असल्यामुळे त्याचा ट्रू व्हॉल्यूम्स असतो. देन थर्ड डिफरन्स इज द ट्रू व्हॉल्यूम इज द डिफरन्स बिटवीन बल्क व्हॉल्यूम आणि वाईड व्हॉल्यूम. म्हणजे ट्रू व्हॉल्यूमचा डिफरन्स कसा असतो, बल्क व्हॉल्यूम असतो आणि वाईड व्हॉल्यूम असतो. ह्याच्यामध्ये काय असते, इट इन्क्लूड ट्रू व्हॉल्यूम ऑफ द पावडर अँड इंटर पार्टिक्युलर पेसेस. इंटर पार्टिक्युलर म्हणजे दॅट इज वाईड व्हॉल्यूम. Then next difference is the true density does not depends on the particle shape and size. म्हणजे ट्रू डेन्सिटी पार्टिकल साईज आणि शेपवरती डिपेंड्स नसते. तर बल्क डेन्सिटी काय असते, तर डिपेंड्स ऑन पार्टिकलच्या शेपवरती, साईजवरती आणि त्याच्या साईज डिस्ट्रीब्युशनवरती डिपेंड्स असते. द नेक्स्ट डिफरन्स इज द ट्रू डेन्सिटी इज मेजरेड बाय लिक्विड ऑर गॅस डिस्प्लेसमेंट मेथड्स. म्हणजे ट्रू डेन्सिटी कुठल्या मेथडने यूज केले जातात, गॅस आणि लिक्विड मेथडने. आणि बल्क डेन्सिटी कशाने, इट इज मेजरेड बाय टॅपिंग अँड क्वांटिटी ऑफ पावडर फिल्ड इन सिलेंडर. म्हणजे बल्क डेन्सिटी कशाने काढली जाते, मेजर केली जाते तर टॅप डेन्सिटीने. आणि ट्रू डेन्सिटी कशाने डिटरमाइन केली जाते, मेजर केली जाते तर लिक्विड डिस्प्लेसमेंट मेथड आणि गॅस डिस्प्लेसमेंट मेथड. देन ट्रू डेन्सिटी इट इज डिनोटेड बाय P and bulk density it is denoted by PP. So this is the difference between true density and bulk density. So this is the very important question, the difference between true density and bulk density. तर आपण काय बघितलं आज, तर प्रॉपर्टीज ऑफ पावडरचे, डिराइव्ड प्रॉपर्टीज ऑफ पावडरच्या कुठली बघितली, डेन्सिटी.